प्रत्यक्षात भगवंतानं सांगितले की जो आषाढी वारीचा महिमा ऐकेल आणि माझ्या पायाशी येऊन नतमस्तक होईल त्याच्या जीवनातलं दुःख, दारिद्र्य आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. आणि म्हणूनच मित्रांनो, आजही आपण पाहतो की आषाढ म्हटलं की नजरेसमोर येतो तो पायी वारीचा तो दिंडी सोहळा. जय जय राम कृष्ण हरीचा गजर करत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी बांधव पंढरीची वाट धरतात. आणि तो दिवस उजेडला की आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन वारकऱ्यांना होतं आणि त्यांचा जीव सुखावतो. आणि तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा. आणि याच आषाढी एकादशीचं महात्म्य, भक्ती परंपरा आज या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत आपला पाहायचा आहे. श्वासानं आम्हाला जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. चला, ही दिव्य महिमा आज आपण ऐकणार आहोत. आषाढी एकादशीचं धार्मिक महात्म्य काय हे पहिलं आपण पाहूया. आषाढी एकादशीला देवशयन एकादशी म्हणून म्हटलं जातं. आपल्या धर्मशास्त्राच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर हा चातुर्मासाचा काळाचा प्रारंभिक दिवस आहे. आणि या दिवसापासून पुढे याला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणतात बघा. आणि त्या दिवसापर्यंत हे चातुर्मासाचं पर्व बघा साजरं करतो आपण, साजरं होतं. या दिवसाचं वेगळं तर या दिवशी भगवान विष्णू शेषशय्येवरती योग निद्रेमध्ये असतात. म्हणजेच देव शयन करतात तो दिवस. मित्रांनो, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण झोपतो, तसंही देवही झोपत असेल, परंतु लक्षात घ्या, आपण झोपतो त्यावेळी आपण जगापासून वेगळं होतो, परंतु ज्या निद्रेमध्ये परमात्मा या चराचराशी अखंड त्या ठिकाणी संधान ठेवून निद्रस्थ झालेला असतो, त्याला योग निद्रा असं म्हटलं. देवशयन असं सुरू झालं की या शयनाचे 3 टप्पे असतात बघा. पहिला टप्पा म्हणजे देव झोपतात, दुसरा टप्पा म्हणजे देवकुश बदलतात, आणि तिसरं देव त्या ठिकाणी जागृत होतात. आता आजची एकादशी ही देवशयन एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. आणि पुढच्या महिन्यात भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे तिला परिवर्तनी एकादशी म्हटलं जातं बघा. आणि ती परिवर्तनी एकादशी म्हणजे कुश बदलणे बघा. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर भगवंत होतात. आणि कार्तिकातील शुद्ध एकादशी ही प्रबोधिनी एकादशी म्हणजे देव त्या ठिकाणी जागृत होतात. आणि देव ज्या दिवशी जागे होतात ती प्रबोधिनी एकादशी. मुळात हा जो पवित्र चातुर्मासाचा कालावधी आहे त्या कालावधीचा प्रारंभ व शेवट हा भगवंताच्या योग निद्रेच्या लीलेशी जोडलेला आहे. सगळ्या या महाराष्ट्रातील ज्या दिंडे आहेत आषाढी एकादशीला पंढरपूरला काय येतात बघा. संत ज्ञानेश्वर माऊली असो, जगद्गुरु संत तुकाराम महाराज असो, सगळ्या संतांच्या दिंड्या आषाढी वारीलाच काय येतात याचं महात्म्य पहा. सगळ्यात महत्वाचं आहे, हे ध्यान देऊन आहे. कारण देव त्या दिवशी झोपतात. श्रीहरी विष्णुदेव आपले म्हणजेच आपला पंढरीचा पांडुरंग. देव 4 महिने निद्रेत जाण्याआधी देवाचं दर्शन घ्यावं म्हणून बघा लाखो वारकरी आषाढी वारीला त्या ठिकाणी येतात. आणि देव जागे झाल्यानंतर पहिलं दर्शन त्याचंच घ्यावं भगवंताचं, ती कार्तिकी एकादश हा त्यातला संकेत आहे बघा. आणि म्हणून आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती. आषाढ आणि कार्तिकी दोन्ही एकादशीचं म्हणजेच दोन्ही वाऱ्यांचं महत्त्व हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे बघा. अशीच पद्धत वेगवेगळ्या वैष्णव क्षेत्र, जिथे जिथे वैष्णव क्षेत्र आहे, मग जगन्नाथपुरी असो, जगन्नाथपुरीला सुद्धा बघा आषाढ द्वितीयेपासून रथयात्रा असते, तिथे एक मोठा जल्लोष असतो. जिथे जिथे वैष्णव धाम आहेत, उदाहरणार्थ गया किंवा द्वारका किंवा तिरुपती बालाजी, अयोध्या, दक्षिणेमध्ये श्रीरंगम, तिथे प्रत्येक ठिकाणी देवशयनी एकादशीचं विशेष काहीतरी पर्व हे आषाढ महिन्यात साजरं केलं जातं बघा. आता मित्रांनो, हा उपवास कसा करायचा किंवा या एकादशीला मोठी एकादशी का म्हटलं जातं, तर मित्रांनो वर्षामध्ये 24 एकादशी येतात. अधिक महिना आला की 2 एकादशी वाढतात. आता ह्या वर्षी अधिक महिना आपला होता आणि प्रत्येक एकादशीचं नाव
आणि त्या नावामध्ये काहीतरी एकादशीचा संकेत दडलेला असतो बघा. जसं वैशाखातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात बघा, भगवंतानं तो अवतार घेतलेला मोहिनी. याच्यानंतर बघा अश्विन महिन्यामध्ये येणारी पाशांकुशा नावाची एक एकादशी येते बघा. त्या एकादशीचं महात्म्य म्हणजे यमाच्या पाशावर अंकुश ठेवते त्या एकादशीचं व्रत केलं तर बघा तिचा महिमा. याचप्रमाणे जया, विजया, कमला, इंदिरा अशा वेगवेगळी नावं एकादशीला आहेत बघा. आणि प्रत्येक एकादशीचं महात्म्य हे वेगळं आहे निश्चितच. म्हणून मित्रांनो, आषाढी एकादशीचं महात्म्य फार मोठे आहे बघा. स्वतः भगवंतानं म्हणजेच आपल्या पांडुरंगानं सांगितलंय संत नामदेवांना की नामा, अरे सगळ्या वारकरी बांधवांना सांग की बाकी वेळेत नाही याय जमलं पंढरपूरला तरी चालेल, परंतु आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला सगळ्यांनी या, त्या ठिकाणी या. प्रत्यक्षात भगवंताने सांगितले जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होईल, म्हणजे 84 लाख योनीतून मुक्तता होईल, दुःख दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून मित्रांनो, संत नामदेवांनी माऊलींनाही हेच माहिती आहे, माऊलींनी हेच सांगितले की पंढरपूरला जायचे. आणि म्हणूनच मित्रांनो, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर सर्व जाती धर्माचे वारकरी, लाखो वारकरी की त्याचा हिसाबही करू शकत नाही आपण. ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता एकच ध्येय की आषाढीला पंढरपूरला पोहोचायचं, आषाढी एकादशीला, आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. आणि म्हणून मित्रांनो, लाखो वारकरी बांधव आज पंढरपूरला चाललेले आहेत भगवंताच्या पायाशी लीन होण्यासाठी. मित्रांनो, एवढं महत्व या आषाढी एकादशीचं आहे आणि प्रत्यक्षात भगवंताने सांगितले बघा. म्हणून या सगळ्या दिंड्या आषाढी वारीला पंढरपूरला जातात. आणि मित्रांनो, उपवासाचं महत्व जर म्हटलं तर उपवास म्हणजे निराहार, त्याचा शब्द एक खरा की आहार त्या दिवशी करायचं नाही, त्या दिवशी भगवंताचंच नामस्मरण आपण करायचं. मित्रांनो, आषाढी एकादशी पासून भगवंत योग निद्रेमध्ये जातात. अखंड या जगाचा मालक योग निद्रेमध्ये, परंतु या सृष्टीवरती लक्ष आहे. पण हा 4 महिन्याचा जो काळ आहे तो भगवंताच्या भक्तीत घालवायचा आहे. सगळ्यात महत्वाचं मी आपल्याला एक नियम सांगणार आहे. नियम तर अनेक आहेत, त्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे 35 नियमावरती. परंतु मित्रांनो, एक सोपा नियम आहे. या 4 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही ज्या देवाची भक्ती करता, मल्हारी मार्तंडांची असो किंवा पांडुरंगाची असो, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचं नाम, त्या देवाचं नामस्मरण या 4 महिन्यामध्ये दररोज तुम्ही करायचे. दररोज एकही दिवस चुकवायचा नाही. मग त्या देवाची कृपा ही तुमच्यावरती जरूर होणार बघा. या 4 महिन्यामध्ये सगळ्यात चातुर्मासाचा काळ हा भक्तीसाठी, जपासाठी, दानासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा हा 4 महिन्याचा काळ आहे बघा. या 4 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे अगोदरच जर पित्राचा त्रास असेल तर तुमच्या पूर्वजांच्या नावानं त्या ठिकाणी तुम्ही दान करा, पित्रांचा त्रास संपून जाईल बघा. एवढं महत्व या 4 महिन्यामध्ये, चातुर्मासामध्ये. सद विवेक बुद्धी आपली जागृत करायची. आपल्याला जर राग येत असेल, या रागावर सुद्धा नियंत्रण करण्याची ही चातुर्मासाची वेळ आहे बघा. ज्यावेळेला तुम्हाला राग येतो त्यावेळेला तुमचं कुलदैवत, कुलदेवी यांचं चित्र आपल्या हृदयामध्ये एक तयार करायचं. या 4 महिन्याच्या काळात सांगते, इथून पुढं करायचंच कायमचं, परंतु 4 महिन्याच्या काळात हे सगळं केल्यानंतर हा राग सुद्धा कमी होतो बघा. म्हणून मित्रांनो, आषाढी एकादशीचा उपवास आपल्या सगळ्यांनी आपण धरायचा आहे आणि भगवंताचं आपल्या नामस्मरण करायचे, पांडुरंगाचा. कारण भगवंताने जे वचन दिले ते त्रिकाल सत्य होणारं वचन आहे. आणि भगवंताच्या पायाशी आपण जर लीन झालो तर 84 लाख योनीतून सुटका होईल बघा. आणि म्हणून विश्वासानं आम्हाला जय हरी विठ्ठल अशी कमेंट आपण जरूर करायची. रामकृष्ण हरी.